29 जिल्ह्यांना अतिवृष्टीमुळे फटका बसला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं। आता या मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकरी बांधवांना सर्वात मोठी आनंदाची बातमी बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या खात्यात बघा पीक विमा आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मग शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच वेळ शेतकऱ्यांना वाट पाहावी लागली होती की आपला पीक विमा खात्यात कधी जमा होणार। तर बघा आता खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा अखेर प्रतीक्षा संपली, पीक विमा आता खात्यात जमा। बघा शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे की बघा राज्य सरकारच्या शेतकरी बांधवांना एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। पीक विमाचे बघा 379 कोटी रुपये आता भरपाई आता थेट बँक खात्यातनी शेतकऱ्यांच्या जमा करण्यात जाणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, ज्या बातमीची तुम्ही प्रतीक्षा करत होती ती बातमी आता समोर आलेली आहे। यामुळे बघा त्यांच्या अडचणी आता दूर होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनाचेही पैसे पडले आता बघा काल ते परवा आता बघा पीक विमाचे पैसे आज जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो। त्यामुळे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावे। बघा पीक विमा कधी मिळणार आहे असा प्रश्न शेतकरी बांधवांना वारंवार विचारला होता, पण आता बघा खऱ्या अर्थानं त्यांची प्रतीक्षा आता संपली। कारण बघा ही रक्कम आता थेट त्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। त्यामुळे बघा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यातनी अजूनही रक्कम जमा झाली नाही त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। बघा या संदर्भात पात्र शेतकऱ्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि आपण जाहीर करणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, या यादीमध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे, पण बघा आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। बघा आता व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत की बघा महत्त्वाच्या अपडेट आणि सर्वात आधी तुम्हाला मिळालेली म्हणून बघा तुम्हाला चॅनलवर सबस्क्राईब करूनच जा बघा शेतकरी मित्रांनो। अशी माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळाल्याबद्दल चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा बघा। तर त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, पीक विमाची बघा वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना बघा आता सर्व बांधवांना बघा आनंदाचा क्षण आलेला आहे। 379 कोटी रुपयाची भरपाई आता थेट त्यांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा करण्याचा निर्णय आलेला आहे। बघा ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा बघा विमाची गरज होती त्यांना बघा आता त्यामुळे मोठा आधार मिळणार आहे। कारण बघा आता शेतकऱ्यांच्या आर्थिक मदत मिळणार आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांना बघा राज्य सरकारने कृषी विभागाने माणिकराव कोकाटे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे की त्यांच्या म्हणण्यानुसार बघा सर्वच आता पीक विमा योजना अंतर्गत प्रतिबंध शेतकऱ्यांच्या खात्यात आता बघा थेट बँक खात्यात आता हे पैसे जमा होणार आहे। यामुळे बघा पीक विमा भरून सर्व शेतकऱ्यांना बघा आता वंचित राहायची गरज नाही। कारण बघा शेतकरी मित्रांनो, आता समस्या सुटणारच नाही। बघा आता काही मोजक्या बँकामध्ये काही मोजक्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा राज्य सरकारच्या माध्यमातून बघा हंगामी 2024चा व पीक विमा हप्त्याची तब्बल बघा 10,000 म्हणजे 1,028 कोटी 97 लाख रुपयाची मंजुरी दिलेली आहे। आतापर्यंत मंजूर झालेल्या बघा 3,907 कोटी 47 लाख रुपयांची आता 3,561 कोटी 8 लाख रुपये इतकी जमा केली जात आहे। मात्र बघा 346 कोटी आणि 36 लाख रुपये वाटप होण्यास बाकी आहे बघा शेतकरी मित्रांनो। आणि त्यानुसार बघा ही बाबी कृषी मंत्री दत्तात्रय कोकाटे बघा यांनी सांगितली होती। तात्काळ वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवला की बघा आता पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जिल्ह्यानुसार जमा करण्याचा निर्णय झालेला आहे। बघा सरकारने आता मंजूरही करण्यात आली आहे। त्यामुळे बघा सरकारचा पीक विमा आता पोर्टलद्वारे ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्र्याच्या प्रयत्नांमुळे बघा 379 कोटी रुपयाची प्रतिबंध नुकसान भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यातनी जमा होणार आहे। यामुळे बघा शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या अडचणी येतात आणि या मदत कोणती मिळणार आहे अशी अडचण असाच विभागातनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो। त्यानंतर बघा ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अजूनही रक्कम जमा झाली नाही त्या अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती बघा 379 कोटी रुपये आता जमा होत आहे। बघा 2024चा पीक विम्याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा बघा 3,907 कोटी रुपयाची निधी आता जमा करण्याचा निर्णय आलेला आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, आता जिल्ह्यानुसार बघा आपण जिल्हे सांगितले, आता बघा आपण पात्र जिल्ह्यांची यादी आपण देत आहोत। बघा पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, परभणी जिल्हा शेतकरी मित्रांनो, लातूर आणि हिंगोली,
नांदेड, बीड, धाराशिव बघा या जिल्ह्यात राहत असाल तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला बघा हेक्टरी बघा ₹20,000 हेक्टरी आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. बघा जालना, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर बघा असे जिल्हे आता शेतकरी मित्रांनो असे 16 जिल्हे आहेत. त्या 16 जिल्ह्यापैकी बघा तुम्हाला हेक्टरी पैसे मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो. हे पहा त्यानंतर शेतकरी मित्रांनो तसेच सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर आणि या जिल्ह्याचा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता या जिल्ह्यानुसार पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो, तेही ₹20,000 हेक्टरी. बघा शेतकरी मित्रांनो आता 2 ते 3 दिवसात पैसे जमा बघा नमोचे 2-2 हजार रुपये एकत्र ₹4,000 जमा झालेले आहेत. आता तुमचे बी होणार आता. तर व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर करून जा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला लवकर सर्वात आधी येऊन जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.